सातारा राडा प्रकरणावरून शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेना मंत्री संतापले, काहींनी तर राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली। गळचेपी होत असल्याचा आरोप करत राजीनामा देण्याचा शिवसेना मंत्र्यांनी इशारा दिला। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरेंची बैठक झाली। सातारा जिल्हा परिषदेबाबत कोणतीही तडजोड नाही। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनावरही यावेळी चर्चा झाली। सातारा प्रकरणावरून सभागृहात आक्रमक रहा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना दिलेले आहेत। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, एका जिल्हा परिषदेचा विषय थेट विधिमंडळामध्ये गाजतोय। अधिक पोलीस अधीक्षकाच्या कारवाईवरती सुद्धा चर्चा होते। काय गांभीर्य आहे या सगळ्या प्रकरणाचं? सत्ताधाऱ्यांमध्ये वाद चाललाय। नक्कीच प्रशांत सर, मित्र पक्षांमध्येच हा मिठाचा खडा आज पडला असं आपण म्हणू शकतो। नीलम गोरेंनी त्या अधीक्षकांचं निलंबन करणं, मग जयकुमार गोरेंनी त्याच्यावरती आक्षेप घेणं, त्याच्या स्थगिती देण्याची मागणी करणं, त्याच्यानंतर बैठकांचं सत्र सुरू होणं, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना आक्रमक होण्याचं सूचना देणं, या सगळ्यावरनं नक्की राजकारण कुठे चाललंय असं प्रश्न निर्माण होतो। कारण मंत्र्यांना धक्काबुक्की, त्यांच्या हाताला इजा, असे सगळे विषय आहेत। मात्र याच्यामध्ये जो राजकीय धागा दिसतोय तो धागा म्हणजे भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाली। ही वादावादी इतक्या टोकाला गेली, मतभेद किंवा मतभिन्नता इतकी टोक्याला गेली की बावनकुळे यांना दोनदा एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी जावं लागलं। मुख्यमंत्री आणि राम शिंदे यांची भेट झाली, शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्यावर बैठक झाली। याच्यावर राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाच्या या घडामोडीत हे बघावं लागेल। ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं, एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा वाद विधानसभेमध्ये येतो, विधान परिषदेमध्ये येतो आणि त्याच्यावरून राज्यामध्ये एकत्र असणाऱ्या दोन मित्रपक्षांमध्ये वाद होतो। अर्थात हा विषय मिटवण्याचा भाजपाकडनं प्रयत्न सुरू आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री ठाम आहेत। त्यामुळे दिवसभरामध्ये वरिष्ठ पातळीवरती म्हणजे भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांच्या चर्चेतून काय समन्वयाचा मुद्दा निघेल ते महत्त्वाचं आहे। दुसरा महत्त्वाचा विषय, नीलम गोरे या उपसभापती म्हणून त्या चेअरवरती बसला होता। नीलम गोरेंनी दिलेला निर्णय त्यावेळी जो चेअरवरती व्यक्ती बसतो प्रसन्न सर, तो सर्वोच्च असतो। त्याला सभागृहातला निर्णय देण्याचा सर्वोच्च अधिकार त्या चेअरवरती बसलेल्या अधिकाऱ्याला असतो। त्यामुळे नीलम गोरे यांनी उपसभापती आहेत, त्या सेकंड प्रोटोकॉल आणि त्यावेळी त्या चेअरवरती होत्या, म्हणजे सर्वोच्च अधिकारात त्या होत्या। असं असताना त्यांनी दिलेला निर्णय ओव्हररूल्ड केला जाऊ शकतो का, त्याला स्थगिती दिली जाऊ शकते का, हे महत्त्वाचे अनेक आधीचे दाखले जे आहेत ते विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जे आहे ते तपासले जात आहेत। आधी एकदा खुर्चीवरती बसले होते दिलीप लांडे, त्यांनी अशा पद्धतीचं एक रुलिंग दिलं होतं। त्याच्यावरती पंकज, त्यामुळे हे प्रकरण इतक्या लवकर संपेल असं वाटत नाहीये। मात्र यामुळे सत्ताधारी पक्षांमध्येच पडलेला मिठाचा खडा आता सगळं वातावरणच खारट करून टाकतोय का ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवेळी झालेल्या राड्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले। यावरून शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत भाजपची कोंडी केली। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करा अशी मागणी मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। त्यानंतर उपसभापती नीलम गोरेंनी तातडीनं सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले। मात्र यावर भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आक्षेप घेतला। अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांचं निलंबन कसं करू शकता असा सवाल गोरेंनी उपस्थित केला। बरोबर नाही सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा। या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे एक। दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय, अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसं देऊ शकतो? विधान परिषद पाठोपाठ विधानसभेतही सातारा जिल्हा परिषदेतले वादाचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातल्या राड्याबाबत विधानसभेत सविस्तर माहिती दिली. सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून करणं आहे असं शिंदे म्हणाले. दरम्यान मंत्र्यांना देखील बदले नाहीत पोलीस, आरोपीप्रमाणे त्यांना घेऊन गेले, धक्काबुक्की झाली असाही आरोप एकनाथ शिंदेंनी केला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे त्याची चौकशी केली जाईल, त्यानुसार कारवाई होईल असं म्हणत त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGंना. DG म्हणाले असं होणार नाही. मी बोला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. अतिशय गंभीर पातळीला चाललेला आहे हा विषय, ज्याची विधिमंडळात चर्चा होते. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुढारीचे सातारा आवृत्तीचे निवासी संपादक हरीश पाटणे आणि मल्टीमीडिया एडिटर पुढारीच्या मृणालिनी नानिवडेकर. मग पहिल्यांदा हरीश पाटणेंकडे जाऊयात. हरीश पाटणेजी, तुम्ही थेट साताऱ्यात आहात. जो काही विषय झालेला आहे तो अधिक पत्रकार म्हणून आपण तिथे पहिल्यांदा ऑन फील्ड पाहिलेला आहे. तुम्ही तिकडे फील्डवरती उपस्थित होता, अनेकांशी बोललेला तुम्ही, आज त्याच्यावरती तुम्ही सविस्तर लेखही लिहिलेला आहे. काय नेमकं चित्र तुम्हाला बघायला मिळालं? मुळामध्ये सातारा जिल्हा, प्रसन्न जे आवाज येतोय माझा? हो येतोय, सलग बोला, ऐकायला येते आपल्याला. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचं कुठेही यांना मताधिक्याची जी मॅजिक फिगर होती त्या मॅजिक फिगर पर्यंत ते निवडणुकीमध्ये पोहोचलेले नव्हते. बरं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15 आणि भाजपकडे 28 अशी त्यांचं बलाबल होतं. निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते आणि भाजपला एक सदस्य मिळाला होता, म्हणजे 28 संख्या भाजपची झाली होती. बरं. आणि 35-36 संख्या ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झाली होती. बरं. त्यामुळे फोडाफोडी ही अटळ होती. कुठल्याही राजकीय पक्षाला
जर बहुमत मिळवायचं असेल, जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करायची असेल, तर 33ची मॅजिक फिगर ही गाठायची होती. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 सदस्य अगोदरच फोडले होते. बरं. त्यामुळे हे अंतर 33-32 असं झालं होतं आणि एक सदस्य कमी पडत होता भाजपला. बरं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रत्यक्ष अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची जी निवड प्रक्रिया होती हो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी, होय. त्याच्या आदल्या रात्री 2 सदस्यांच्या विरोधामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांच्या विरोधामध्ये अपहरणाची बरं. तक्रार दाखल केली गेली. हे अपहरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्याचं झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच त्या जिल्हा परिषद सदस्याच्या मुलानं केली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं. रात्रभर पोलीस त्यांना शोधत होते. सकाळी सुद्धा हे पोलीस जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये हे सर्च ऑपरेशन राबवत होते. बरं. आणि मग प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया ज्यावेळेस 12:30च्या दरम्यान सुरू झाली, हो. त्यावेळेस शंभूराज देसाई, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना घेऊन आले. बरं. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते 2 सदस्य शंभूराज देसाई यांच्या गाडीत होते. हो. शंभूराज देसाई त्यांना गाडीतून आत घेऊन जिल्हा परिषदेच्या त्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचत होते. बरं. यातलं सगळ्यात भयानक घटना म्हणजे 100-150 पेक्षा जास्त पोलीस त्या घटनास्थळी होते, जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये होते, जिल्हा बरं. परिषदेच्या पोर्चमध्ये होते आणि आतमध्ये 3 मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अच्छा. म्हणजे मकरंद पाटील, शंभूराज देसाई, हो. शिवेंद्रराजे भोसले तिथं होते, त्यांचे काही कार्यकर्ते होते. त्यांच्यामध्ये तिथं ज्या पद्धतीची धक्काबुक्की झाली, एकमेकांना शिवीगाळ झाली. बरं. जिल्हा परिषदेमध्ये मी 1962 पासून सातारा जिल्हा परिषदेचा माझा अभ्यास आहे. बरं. 25 वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे. सातारच्या जिल्हा परिषदेला फार मोठा नावलौकिक आहे. खरंय. देशामध्ये गाजलेली ही जिल्हा परिषद आहे. नंबर 1चे पुरस्कार देशातले हिला मिळालेले आहेत. अशा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये अशा पद्धतीनं पोलिसांनी आत घुसून कारवाई केली. अर्थात पाटणेजी याची सगळे दाखले दिले जात आहेत. आणि एक आणखी बाब अधोरेखित केली जाते सोशल मीडियावरच्या सुद्धा मी फीडबॅक बघतोय. हे जे अधीक्षक आहेत दोषी म्हणून, त्यांचं आडनाव दोषी आहे, दोषी म्हणून हे जे अधीक्षक आहेत हे तेच आहेत ज्यांनी अंतरवली सराटीमध्ये जेव्हा जिथे पहिल्यांदा पोलिसांची कारवाई झाली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा उद्रेक झाला, हे तेच दोषी आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, दोषी आहे त्यांचं आडनाव आहे. त्यामुळे याला एक वेगळं, पुन्हा सातारा ही पुन्हा छत्रपतींची पहिली राजधानी, त्यामुळे याला सगळ्याला फार वेगळा सांस्कृतिक पट सुद्धा लाभलेला आहे राजकारणाचा. मी हा मुद्दा घेऊन जातोय मृणालिनी नानिवडेकरांकडे. नानिवडेकरजी, सत्ताधाऱ्यांचे घरगडी असल्यासारखे अधीक्षक वागत होते असं सत्ताधारी मंत्री सांगतायत. हे सगळं प्रकरण कुठे घेऊन चाललं जाईल सरकारला असं वाटतं आपल्याला? साताराच्या निवडणुकीने पहिल्यांदा समोर आलेली आहे. याच्यामध्ये गंमत अशी झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि शिंदे, शिवसेना शिंदे गट हे सत्तेतले 2 सहभागी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला एकटं पाडलेलं आहे. आता ज्याप्रमाणे आपल्याला आकडे सांगितले गेले, भारतीय जनता पक्षाचे जास्त सदस्य निवडून आल्यानंतर त्यांना अध्यक्षपद द्यायचं का, यावरही चर्चा कदाचित झाली असेल. पण आता तरी सत्ता स्पर्धा इतकी तीव्र आहे की ती युती सरकारमध्येही व्हायला लागलेली आहे. सातारा ही त्याची सुरुवात आहे. आता या दोषी म्हणजे तुषार दोषी हे किती दोषी आहेत हा मुद्दा, त्याची चौकशी होणार आहे. त्यातलं सत्य बाहेर येईल अशी आपण अपेक्षा करू. हे दोषी मुळातच आंतरवाली सराटी प्रकरणातही मनोज जरांगे यांचं आंदोलन नीट हाताळू शकले नव्हते हा आरोप झाला होता. तो खरा का खोटा वेगळा भाग. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पण उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. तुषार दोषी जालन्यात जायच्या आधी ठाण्यामध्ये होते. यातील प्रसंगी मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी दर्शकांनाही न सांगता समजतील. आता याचा मुद्दा खरं तर पुढचा असा आहे की उपसभापती पदावरून नीलम गोरे यांनी ते निलंबन केलेलं आहे. सभापती राम शिंदे खरं तर पीठासीन अधिकाऱ्यांना कोणताही पक्ष नसावा, पण राजकारण इतक्या विचित्र पातळीवर गेलेलं आहे की आता हे सगळंच काहीतरी वेगळ्या वाटेने जाईल की काय अशी भीती आहे. त्यामुळे उपसभापतींनी दिलेला निलंबनाचा आदेश सभापती रद्द करण्याच्या पातळीवर जातील का हा एक मुद्दा. संसदीय परंपरांचं पालन होईल असं होणार नाही अशी आपण अपेक्षा करू. भास्कर जाधव तालुका अध्यक्ष असताना विधानसभेचे त्यांनी काही आमदारांना अपात्र केलं होतं. त्यामुळे राज्यात जो पुढे
सत्ता पालट झाला तो पुढे गेला होता. हाही एक चर्चेतला मुद्दा या निमित्ताने आणता येईल. आत्ताचा मुद्दा फक्त एवढाच आहे की या निवडणुकीत अनेक वाईट गोष्टी झालेल्या आहेत. भाजप ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे मंत्री खरोखरच त्या सभागृहात गेले का? होय. लोकल स्टँडिंग मुद्द्यांची काय होती ते काही बरोबर आहे. जिल्हा परिषदेत निवडून आलेले बरोबर आहे. सदस्य नाहीत. अशा याच्यामध्ये सगळेच पक्ष आपापल्या सोयीनी कायदा हातात घेत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. बरं. आणि साताऱ्यासारख्या महाराष्ट्राच्या हो. सर्व परंपरांचं अग्रस्थान असलेल्या ठिकाणी हे घडतंय. हो. हे त्याहून अत्यंत दुर्दैवी आहे. प्रसन्नाजी, फक्त मी एकच मुद्दा मांडू इच्छिते. याच सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंचा निरोप समारंभ होतोय आणि कुठेतरी विरोधी पक्ष आपली भूमिका बजावायला कमी पडलाय अधिवेशनात. अशा पार्श्वभूमीवर बरं. आज सत्ताधारीच विरोधी आणि सत्ताधारी असल्यासारखे परस्परांचे भांडण सुटले आहेत. हे अत्यंत वाईट आहे. खरंय खरंय. आपण सध्या तरी जिल्हा परिषद या विषयावरती सध्या जोरदार हे दिसतंय, कारण थेट सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांकडनं गैरप्रकार म्हणजे प्रामुख्यानं पोलिसांवरतीच आरोप केला गेलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करतायत आणि इथे तरी सत्ताधारी कोण काय करतायत गैरप्रकार ते सगळ्यांच्या समोर आहे. तुर्तास धन्यवाद पाटणेजी आणि धन्यवाद नानिवडेकरजी आपल्या या विश्लेषणासाठी इनपुट.